जन्म झाला वार करी पाठ समजली खरी देह देवाची पंढरी विठू मनाच्या गाभारी श्वास झालं जपमाळ मन चिपळ्यानी टाळ श्वास झालं जपमाळ मन चिपळ्यानी टाळ वेळ जीवाचा शिवाचा झाला अभंग जिण्याचा सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह हनुमान मंदिर पायतळवाडी तालुका माजलगाव जिल्हा बीड दिनांक 7 जानेवारी 2021 उजळले भाग्याता बघी चिंता वारले संत दर्शनी पद्मनाभ जोडला संमुष्टये करोनी पोटी साठवून संत दर्शनी
दर्शनी हाला पद्मनाभ जोडला प्रस्तुत प्रसंगी कीर्तन अखिल ब्रह्मांड नायक भगवान तरी श्री परमात्म्याचे आराधना असणारे जगाचा संसाराचा बाबा म्हणून आपल्या संसाराच्या चिन्हावृत्ती देणारे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार यांच्या चार सेवेसाठी निवडलेला आहे विठ्ठला या जगद्गुरु तुकोबार आहे संत भाग्य परमात्मा प्राप्तीचा आनंद या दोन गोष्टींचा अनुवाद करतात विठ्ठला चिंतन करण्यापूर्वी प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होत असलेला अभियान स्वरूपाचा खंड हरिनाम सहसा श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ समस्त ग्रामस्थ मंडळी पायपाईवाडी सर्वांच्या सहकार्याने आहे विशेष हा कार्यक्रम मोठे उत्साही वातावरणामध्ये आणि संपन्न होतोय ज्यांच्या कृपाशीर्वादाने हा कार्यक्रम चालू ते वैकुंठवासी गुरुवारी आले पायपाईवाडी त्याचबरोबर जन कुशल मार्गदर्शन कार्यक्रमाला आपल्या गावचे सुपुत्र आपल्या गावचे भूषण आपल्या गावचा वैभव महाराष्ट्राचा प्रसिद्ध कीर्तनकार रामाचार्य भागवताचार्य माझे अत्यंत मित्र श्री शिवानंद महाराज शास्त्री यांच्या आशीर्वाद माझे कार्य सेवा आणि महाराष्ट्रातील सर्व दिग्गज विद्वान मंडळी यामध्ये आदरणीय वंदनीय परमश्री आपल्या गावाचे भूषण वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ स्वर्गब्रह्म श्री शिवाजी महाराज भोगे बाबा त्याचबरोबर आळंदीवरून आम्ही काल रात्रभर प्रवास करून आज सकाळी 6 वाजता माजलगावमध्ये आलो हरिभक्तीपरायण संगीत अलंकार शिवानंद महाराजांच्या अत्यंत लोकप्रिय बालपणापासून जे आळंदीमध्ये एकत्र अध्ययन केलं आणि महाराजांचंही आपल्या कार्यक्रमासाठी आगमन झालं हरिभक्तीपरायण संगीत अलंकार महादेव महाराज मोरे महाराजांना धन्यवाद त्याचबरोबर माझे परमस्नेही संगीत किशोर संगीत अलंकार हरिभक्तीपरायण आपल्या गावचे भूषण बळीराम महाराज हरिभक्तीपरायणांचे गावकरी भुजंगराव महाराज बोलते त्याचबरोबर आम्हा सर्व महाराज मंडळींवरती अत्यंत जीवापाड प्रेम करणारे व्यक्तिमत्व मृदंगाचार्य बाबा महाराज यांच्या त्याचबरोबर रावसाहेब महाराज आणि परिसरातील गावातील सर्व भजनी मंडळी उपस्थितीमध्ये हरिभक्तीपरायणांच्या सर्व गुरूंची भजनी मंडळी असतील त्याचबरोबर आपल्या गावचा भूषण मृदंग सम्राट यांच्या मृदंग वादनाने महाराष्ट्रातून काढलेला आहे मृदंगाचार्य ज्ञानेश्वर महाराज लिंगे माऊली सर्व ग्रामस्थ मंडळी टाळटाळ मंडळी माता भगिनी आबाल पुरुष वर्ग सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि संकल्प वेळे या आव्हानाचे चिंतन करण्याचा प्रयत्न करतो विठ्ठला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे 4 अक्षराचा आहे या अभंगाच्या माध्यमातून तुकोबारायांनी संत भेटीचं भाग आणि परमात्मा प्राप्तीचा आनंद दोन गोष्टींचा अनुवाद केलेला आहे अनुवाद म्हणजे तरी काय ज्याचा अनुभव आपण घेतलाय तो जगाला सांगणं म्हणजे अनुवाद करायचा तर की आपण अनुभव घ्यावा अनुभव घेतल्याशिवाय जगाला सांगता येत नाही त्यासाठी महाराज म्हणतात की अगोदर अनुभव घेतला आणि नंतर जगाला सांगता म्हणजे संत भेटी मला प्राप्त आणि परमात्मा प्राप्तीचा जो आनंद आहे या दोन गोष्टींचा प्रामुख्याने अनुवाद महाराज करतात विठ्ठला
म्हणून परमार्थामध्ये सगळ्यात जास्त कशाला असेल तर त्या अनुभवाला. वय म्हणजे त्याला काही काही माणसं आम्ही करून कोणी बघितली खरी कार्यक्रम महाराज 90 वर्ष मग मी तुम्हाला वयाला वय कितीही अनुभव शून्य असेल तर महाराज म्हणतात परमात्मा काही वयाला विठ्ठला जीवनभर परमार्थ करावा लागतो. महाराज म्हणतात जीवनभर परमार्थ केला काय अनुभव घेण्यासाठी म्हटले जन्माला आल्यानंतर या जन्माची सार्थकता जर कशाची असेल तर म्हटले काहीतरी परमार्थिक अनुभव येण्यामध्ये आहे. किंबहुना जीवनात एकदा तरी भगवान परमात्म्याने आपल्याला दर्शन द्यावे आणि या जन्माची सार्थकता व्हावी एवढाच यामध्ये कमन जन
तर भगवान परमात्म्याच्या प्राप्तीमध्ये किंबहुना एकदा तरी त्या भगवान परमात्म्याने जीवनात येऊन दर्शन द्यावे. ज्यासाठी हा नरदेह भेटलेला आहे, नरदेह मिळालेला आहे, त्याचे कारण आहे जीवनात येऊन एकदा तरी भगवंताने दर्शन द्यावे. आणि म्हणून एवढा अनमोल किमतीचा नरदेह महाराज म्हणतात भगवान परमात्म्याने जिने हा जीव दिला तयाचे करीन चिंत आणि जगत जीवन नारायण महाराज सुंदर शस्त्र दिले. विठ्ठला विठ्ठला तथा वाकलत्रम यशश्चारु चित्तं धनं मेरुतुल्यं हरे पद्मैव मनश्चैन लग्नं ततत्किं समजलं तुम्हाला? बसलेली विठ्ठला 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 सुभाषितकारांना सुंदर शरीर दिले. शरीरम स्वरूपम स्वरूप म्हणजे चांगलं स्वरूप, सुंदर शरीर दिले. पत्नी सुंदर आहे, मुलं बाळ सुंदर आहे आणि सगळ्या गोष्टी भगवान परमात्म्याने देऊन जर आपण भजन करत नसू तर मग सुभाषितकार म्हणतात त्या जन्माला येण्यात काही अर्थ नाही. सुंदर शरीर दिले म्हटले आणि सगळं करतात प्रपंचासाठी रात्रंदिवस धडपडतात फक्त परमार्थ सोडून. विठ्ठला विठ्ठला शरीराच्या माणसाला किंमत नाही. जुन्या काळात महाराज दृष्टांत सांगायचे म्हटले एका जणाला हिरा सापडला. काय हिरा? कुणाला? एका मेंढपाळाला. मग तो हिरा सापडला पण त्या हिऱ्याची किंमत न कळाल्याने त्याने काय केलं? मेंढीच्या गळ्यात मेंढीच्या गळ्यात बांधल्याच्या नंतर त्या रस्त्याने हुशार माणूस चालला. त्याने बघितलं अरे ह्या मेंढपाळाला हिऱ्याची किंमत न कळाल्याने त्याने काय केलं? म्हटले हा हिरा मेंढीच्या गळ्यात बांधला. मग काय केलं? त्या माणसाने त्या मेंढपाळाजवळ गेला आणि म्हटलं अरे बाबा ती मेंढीच्या गळ्यात बांधलेली जी वस्तू आहे तेवढी वस्तू म्हटले मला देतो का? मेंढपाळ म्हटलं जे आहे हा वस्तू मागतोय म्हणजे काहीतरी किमतीची असते. मेंढपाळ म्हटलं किती पैसे पाहिजे? मेंढपाळ म्हटलं तुम्हीच सांगा किती. यांनी पहिल्या शब्दात सांगितलं म्हटलं 50,000 रुपये देतो. मेंढपाळाने विचार केला हा जर पहिल्या शब्दाला या वस्तूची किंमत 50,000 रुपये सांगतोय तर या वस्तूची किंमत निश्चितच जास्त असते. मेंढपाळाने विचार केल्यानंतर मेंढपाळ म्हटला नाही 50,000 रुपयाला ही वस्तू मी तुला देऊ शकतो. पुन्हा म्हटला ठीक आहे 1,00,000 रुपये देतो. तरी मेंढपाळ म्हणतो एका शब्दाला जर 50,000 वाढवत असतील तर निश्चित या वस्तूची किंमत याहीपेक्षा जास्त असली पाहिजे. आणि मग शेवटी तो रस्त्याने चाललेला माणूस म्हटला अरे शेवटी तुला सांगतो 1,00,000 रुपये देतो, देतो का तो हिरा? तो म्हटला नाही 1,00,000 रुपये नाही देऊ शकतो. किती लाखाला देतो? यांनी सांगितलं म्हटले आता एका शब्दाला जर 50,000 ने वाढतोय तर आपण एकदाच सांगून टाकू. म्हटलं 5,00,000 रुपये देत असला तर तुला ही वस्तू देतो नाही देत. रस्त्याने जाणाऱ्या माणसाने विचार केला कुठं जाणार आहे? उद्या येऊ. हिऱ्याची किंमत किती होती? हिऱ्याची किंमत होती 10 लाख. म्हटले 5 लाख सांगतोय, रात्रभर दम काढून दिला तर ठीक नाही तर लाख रुपये उद्या वाढून घेऊन जाऊ. तो माणूस घरी गेला, झोपला आणि झोपल्यानंतर म्हटलं सकाळी या मेंढपाळाकडे आपण जाऊ. परंतु रात्रभर मेंढपाळाने विचार केला ज्या माणसाने हा हिरा 5 लाखाला मागितलाय त्या याची किंमत जास्त असली पाहिजे. आणि तो हिरा घेऊन मेंढपाळ बाजारात गेला. सोनाराच्या दुकानदारात हिऱ्याच्या दुकानदाराकडे गेला आणि हिऱ्याच्या दुकानदाराला तो हिरा दाखवला. म्हटला दुकानदार या हिऱ्याची किंमत तुम्ही मला देणार? दुकानदाराने पाहिला सांगितलं तुला 6 लाख रुपये 6 लाख देतो. म्हटलं एवढे नाही देऊ. किती द्यायचे? म्हटले मला 7 लाख रुपये तरी कमी द्या. दुकानदाराला माहिती त्याची किंमत 10 लाख रुपये. एका मिनिटात जर 3 लाख फायदा होत असेल तर घ्यायला काय आहे?
लगेच त्या दुकानदाराने हिरा घेतला आणि मेंढपाळाकडे 7 लाख दिले आणि मेंढपाळाकडे 7 लाख घेऊन घरी येत असताना काय भेटणार असतं? भेटल्यानंतर हा म्हणाला, अरे तो कालचा हिरा कुठे मेंढपाळ म्हटला, आताच विकून आलो केवढ्याला विकला? हा म्हणाला, 7 लाखाला विकला. तो सावकार म्हटला, काय अरे 10 लाखाची वस्तू पुढे 7 लाखाला विकतो? मेंढपाळ म्हटला, मी मूर्ख नाही, महामूर्ख आहे. का? अरे मला त्या हिऱ्याची किंमतच माहिती नाही म्हणून मी 7 लाखाला विकला. परंतु तुला माहिती होतं हा हिरा 10 लाखाचा, तरी मी तुला 5 लाख म्हणत असताना सुद्धा तेवढ्याला घेतला नाही. म्हणजे मी मूर्ख नाही, तू मूर्ख आहे. विठाला शिळी गळा का म्हणे चिंता मनी शिळी गळा विठाला कीर्तनकाराचा नवीन प्रमाण ऐकायचं म्हटले महाराजांना पाहिजे कीर्तनाला. विठाला किंमत न कळाले त्या माणसाने काय काय म्हटले, परमार्पण केलं, सुंदर शरीर दिले, परंतु किंमत कळाली. मनुष्य जन्मामध्ये ज्ञान आहे आणि ज्ञानाचं जर भजन करत नसेल तर महाराज म्हणतात नाही तरी राजन वाया. जनावरांना भजन नाही का? त्यांना ज्ञान आहे, भजन नाही चालते. परंतु मनुष्य जन्मामध्ये जर भजन नाही केलं तर हे मनुष्य जन्म पूर्णच्या पूर्ण वाया गेल्याशिवाय. म्हणून कमन गेले व्यर्थ वायावीन, म्हणून या जन्माची इति कर्तव्यता जर काय असेल तर त्या भगवान परमात्म्याचं एकदा तरी या जीवनात दर्शन घ्यावं. आणि म्हणून महाराज म्हणतात आम्ही जी भक्ती करतोय, जी साधना करतोय, मी जे भजन करतोय ते कशासाठी? जीवनात एकदा तरी परमात्म्याने मला दर्शन घ्यावं. म्हणून महाराज म्हणतात मी रोज उठायचं डोंगरात भजन करायचं. वृक्षवल्ली आम्हा सोयरे निचरे वृक्षवल्ली पक्षी स्वरे आळवी वृक्षवल्ली एकेचे एकांताचा नाही गुणदोष अंगाये वृक्षवल्ली आम्हा सोयरे पक्षी सुस्वरे. महाराज पशु पक्ष्यांबरोबर भजन
केलं त्याचं एकच कारण होतं जीवनात ते तरी एकदा परमार्थिक अनुभव यावा विठ्ठला तुम्ही म्हणा महाराज मग काय गरज फिरण्याची गरज नाही भक्ती करण्यासाठी एकांत महत्त्वाचं एकांत असेल तर चित्त एकाग्र होतं संसारात डोक्यात गोंधळ असेल तो असेल मन म्हणतात डोक्यात काय नाही चित्त जागा त्याच्यासाठी चित्त एकाग्र झालं पाहिजे आणि चित्त एकाग्र होण्यासाठी एकांत महत्त्वाचा आहे एकांत मुख्य हा भक्ता एकांत मुख्य हा म्हणजे भक्तीचं मुख्य आधार काय असेल तर तो एकांत आहे विठ्ठला आणि डोंगरात जाऊन भजन का महाराज मला तर एकांत अतिशय तुका मने आम्हा एकांताचा वास तुका मने आम्हा एकांताचा वास ब्रह्म ब्रह्मरस एकांत महत्त्वाचा आहे एकांत महत्त्वाचा आहे आणि तो एकांत म्हणजे घरात त्याच्यासाठी वनात गावात राहून कुमारांना या एकांत मिळत नव्हता म्हणजे किती त्यावेळेची परिस्थिती बिकट होती लोकसंख्या कमी होती आणि साधनांचा अभाव त्या काळात मोबाईल होता टीव्ही होता का गाड्या होत्या काही त्या काळात माणसं जास्त श्रीमंत असतात घोड्यावर बसतात आणि गरीब असतात पायी माणसं प्रवास करायचे म्हणजे लोकसंख्या कमी होती आणि या साधनांचा अभाव होता म्हणजे आताच्या बरोबर आहे का नाही शांतता मग त्या गावात शांतता मिळत नव्हती म्हणून महाराज एकांत मिळण्यासाठी डोंगरात जायचे मग आता मिळून शिवानंद महाराजांचं 2 GB संपायचं म्हटलं रोज 2 GB संपायचं म्हटलं वेळ माणसाला आज प्रत्येक माणसाला अँड्रॉइड मोबाईल बरोबर आहे आणि जिओ वाल्याने सगळ्याला 2 GB फ्री दिले मग एवढं 2 GB संपायचं म्हटलं त्यासाठी काय लागेल एकांतात जावं लागेल एकांतात गेल्याशिवाय भक्ती घडत नाही विठ्ठला प्रत्येक माणूस व्हॉट्सअपला आहे का तुम्ही सुद्धा तुमच्या प्रत्येक माणसांचा ते सुद्धा बघायला भेटत नव्हतं मी नवीन आळला गेले स्टेशन महाराज त्यावेळेला नोकिया एक ब्रँड होता नोकियाचा मोबाईल ज्याचे म्हणजे परंतु 10 वर्षात या विज्ञानाने एवढी भौतिक प्रगती केली या प्रत्येक माणसाच्या खिशात मोबाईल प्रत्येक माणूस नेटवर इंटरनेटवर आहे सोशल मीडियाचा वापर सगळ्यात जास्त विठ्ठला काय आम्हाला रोजची कशी सवय महाराज कीर्तन नसलं
12च्या मग काय 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 चिंतन करू सांगा 8 महिने कीर्तन पण झाली सांगायचं मग प्रत्येक माणसाला का सांगतोय की धावपळीच्या युगामध्ये जगतो म्हणजे त्याला एक मिळतं माणसाला कळत नाही माणसं कधी कधी म्हणतात मरायला म्हणतात म्हणजे एवढी माणसं बिझी झाली एवढी माणसं व्यस्त झाली आणि मग त्यांच्या भक्ती घडणं शक्य नाही त्यासाठी महाराज म्हणतात एकांतात जावं लागतं तेजोनिया भक्ती करा आणि मग एकांतात गेले की माणसाला भक्तीचा आनंद भेटतो आणि त्या आनंदात माणसाला काही अलग भेदे येला बगरा दोन गोष्टी असल्या म्हणजे त्यासाठी एकांत महत्वाचा म्हणजे मोबाईल वापरून या मताचा मी काळाबरोबर माणसांनी बदललं पाहिजे आणि बदललं तर माणूस ओघात आमचे महाराज सांगत असतात नेहमी नोकियावाले स्वतःला अपडेट केलं म्हणजे स्वतः बदल घडवला नाही म्हणून चायनीज कंपन्या नोकियापेक्षा पुढे निघून गेल्या आणि नोकियाचं नाव का जगाबरोबर बदलले गेले पाहिजे बदललं नाही की माणूस माग म्हणून मोबाईल वापरूनही आमचा मी नाही परंतु किती वापर याला काही मर्यादा रात्रंदिवस माणसं मोबाईलवर घालतात आणि म्हणून आम्हाला परवा मला दुःख वाटते सांगतात इंदुरकर महाराजांचा कशामुळे ब्रेन कशाचा परिणाम डोक्याला जास्त ताण दिला तरुणपणात माणसांनी निघाली ज्यांचं वय ज्यांनी हे जग सुद्धा बरोबर बघितलं नाही या जगातल्या माणसांनी निघाली का डोक्याला ताण पहिले माणसं पैसा नव्हता श्रीमंत म्हणून खाऊन सुखी होते का जमीन कमी असे उत्पन्न कमी होतं आता बागायतदार झाले आता जमीन झाली किती श्रीमंत झाली परंतु त्या काळात काही नसताना आनंदी जीवन जगत होते आणि आता एवढा मोठा पैसा सुद्धा माणसाच्या जीवनात शांती त्याचं एकच कारण आहे कितीही माणसांनी बरोबरी केली तरी करिता बरोबरी दुरारशी दुरी आणि भावाची भावसी म्हणजे कुठल्याही गोष्टीला सीमा आहे त्याला मर्यादा आहे आमच्या मातांनी सुद्धा मोबाईल वापरला म्हणजे वापरला पाहिजे का मी गंमत म्हणून सांगत असतात काही माता बघा मोबाईल मध्ये गुंगा असतात माणसं किती मोबाईल मध्ये एक जण व्हॉट्सअप चालत दुसऱ्याच्या घरात आपल्या घरात जायच्या ऐवजी दुसऱ्याच्या घरात ज्या घरात शिरला त्या घरात बाई सोफ्यावरती बसलेली ती रिकामी ती बी मोबाईल मध्ये बोलत तिला वाटलं आपलेच मालक आले म्हणून हा तिच्या शेजारी जाऊन बसला आणि बसल्यानंतर ती उठली मोबाईल बघत किचन मध्ये गेली पाण्याचा तांबा भरून आणला याच्या हातात दिला आणि त्याच्या शेजारी पुन्हा मोबाईल बघितलं लक्षात आलं अरे आपण रॉंग दुसऱ्या तो म्हटला सॉरी ताई तुमच्या घरात ती म्हटली मी सुद्धा तुम्हाला ओळखलं नाही का दोघंही मोबाईलमध्ये झाले होते म्हणजे आपला घरातला माणूस आहे बाहेरचा माणूस आहे हे सुद्धा लक्ष राहिलं नाही याचं कारण माणसं व्यस्त कुठल्याही गोष्टीला एक मर्यादा आहे भक्ती करत असताना महाराज म्हणतात आवडी विठ्ठल गायीचे एकांती आलं लाभ घरात काही प्राप्त करून घ्यायचं असेल तर भक्ती करणं आवश्यक आहे त्या भक्तीमधून महाराज म्हणतात प्रत्येक माणसाला अनुभव येईल असेल
त्यासाठी पहिलं विशेषण लावलं आवड. आवडीने केलं देवाला आवड. आपण आवडीने केलं की ते देवाला आवडतं आणि भक्तीमधून काही अनुभव येत असतो. महाराज म्हणतात भक्ती सोपी सुद्धा आहे आणि भक्ती कठीण आहे. कोण म्हणतंय टाळ वाजवणं सोपं, भजन म्हणणं सोपं काय? ज्ञानोबा आहे म्हणतात हरिपाठामध्ये ज्ञान देव म्हणे नाम हे सुलभ. नाम घेण्यासाठी सोपं म्हटले. रामकृष्ण हरी म्हणायला पैसे लागतात का? म्हणतात कसं? विठ्ठल विठ्ठल म्हणायला पैसे लागतात का? कीर्तनात म्हणतात नाही म्हणायचं विठ्ठला करिता देह कठोर आहे. मोठ्यापणाच्या गोष्टी ऐकायला बऱ्या वाटतात. ऐकताना सुख होते. माणसं मोठे मोठे गप्पा मारतात. मी असं करू, मी तसं करेन, मी असं करेन, तसं करेन. परंतु करिता देह कठोर आहे. बरं सोपं नाही. मोठ्यापणाच्या गप्पा हाणणं सोपं आहे, परंतु त्या गोष्टी करताना मात्र फार दुःख आहे. तैशी आहे भक्ती. किती कठीण आहे म्हटले. सुळावर भक्ती तो कठीण सुळावरील पोळी आणि निवडे पोळी. भक्ती सारखी कठीण गोष्ट नाही म्हटली. विठ्ठल विठ्ठल म्हणायला पैसे लागत नाही आणि जास्त कष्ट सुद्धा नाही. माझं बोलणं कळतंय का तुम्हाला? रामकृष्ण हरी म्हणायला शारीरिक कष्ट नाही आणि आर्थिक सुद्धा कष्ट नाही. म्हणजे म्हणायला सोपं आहे आणि फुकट आहे. तरी माणसं म्हणतात का ज्ञानोबा हरिपाठात म्हणतात ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ परी सर्व दुर्लभ विरळा. सगळ्याकडे दुर्लभता आहे त्या गोष्टीची. का एखादाच माणूस फक्त मनुष्याला सहस्रेषु कश्चित् यतति दये यततामपि सिद्धानां कश्चिन् मां वेत्ति तत्त्वतः. एवढं जरी सोपं असेल तरी सगळी माणसं भजन करत नाहीत. विठ्ठला आणि ही गोष्ट करत असताना आवड असते की महाराज म्हणतात भक्ती पंथ बहु सोपं. आवड असते की माणसाला सोपं जातं. आणि आवड नसली की महाराज म्हणतात भक्ती तो कठीण सोळावर. म्हणून महाराज म्हणते आवडीने भजन करायचं, डोंगरात जाऊन भजन करायचं. एकच कारण त्या भजनामधून मला भगवान परमात्म्याने दर्शन द्यावं. परंतु भगवान परमात्म्याचे दर्शन मध्ये एक पायरी. वरच्या शिडीवर तुम्हाला वरच्या मजल्यावर जात असताना अगोदर जिन्यावर जावं. तो जिना म्हणजे अगोदर संतांची भेट, संतांचं दर्शन जीवनात व्हावं लागतं आणि ते संत दर्शनामधून म्हटले मग भगवान परमात्म्याची प्राप्ती. महाराज म्हणतात त्या संतांचं मला दर्शन झालं. परमार्थ करत असताना हो स्वप्नात म्हटले माझ्या शास्त्रांनी मला दर्शन दिलं. कोणता दिवस होता तो? माघ शुद्ध दशमी
केला अंगीकार तुका महाराज म्हणतात तो दिवस माझ्या जीवनातला खऱ्या अर्थाने अनुग्रह ठरला. कोणता? माघ शुद्ध दशमी, माघ महिन्यातील शुद्ध दशमी आणि गुरुवार. केला अंगीकार तुका म्हणे. त्या दिवशी रात्री म्हटले स्वप्नात मला माझ्या सद्गुरूंचं माझ्या श्रीगुरूंचं दर्शन झालं. म्हणजे स्वप्न सुद्धा संता वाचून देवा वाचून उभा राहायला पडत नाही. ऐका नाही महाराज एका ठिकाणी म्हणतात नामदेवे केले स्वप्ना माझी जागे आणि सवे पांडुरंगे येऊ. म्हणजे देवा वाचून संता वाचून स्वप्न सुद्धा उभा राहायला पडत नव्हतं. तुम्हाला मला स्वप्न पडत नाहीत का? पडतात ना. इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला स्वप्न पडतात. काही 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 स्वप्नात म्हटले आमुष्या पौर्णिमेचे भूतच येतात. रात्रीचं गोधडी घेऊन काही काहीला म्हटले मोठी मोठी साप स्वप्नात येतात. म्हणजे आपले स्वप्न असे एक चांगलं स्वप्न पडत नाही आणि पडलंच एखाद्याला चुकून चांगलं स्वप्न शेवटपर्यंत टिकेल असं सांगता येईल. तुमचं कशाला सांगू मामा मलाच एकदा स्वप्न पडत आहे. काय स्वप्न पडलं? मी स्वप्नात भारताचा पंतप्रधान झालो. सरपंच नाही सध्याला धामधूम ग्रामपंचायत. स्वप्नात भारताचा पंतप्रधान झालो. नरेंद्र मोदी साहेब काही लवकर येणार आणि मग मलाच पाचारण करण्यात आलं. म्हटलं शपथविधीचा कार्यक्रम झाला लवकर तुम्ही. माझा शपथविधी झाला आणि लगेच माझा दौरा कुठं होता? अमेरिकेला. विमान माझं तयार होतं. अमेरिकेला जाण्यासाठी मी असा चालू लागलो. माझ्या पाठीमागे एक बॉडीगार्ड आणि पुढे एक बॉडीगार्ड आणि त्या दोघांच्या मध्ये असं धोत्रावर नव्हतं मी मस्त पॅन्ट शर्ट घालून. तुम्ही म्हणता ना धोत्रावर धोत्रावर नाही मस्त पॅन्ट शर्ट घालून ते चालू लागलो. विमानापर्यंत गेलो. विमानाच्या पायरीवर पाऊल ठेवला. मध्ये जाऊन बसलो आणि विमान उडणार. कुठं हे स्वप्नात विमान उडणार. तेवढ्यात एक माणूस आला. म्हटला ओ महाराज उठा. उठा म्हणल्यावर झोप मोडली. स्वप्न सुद्धा. तुम्हाला खोटं नाही सांगत त्या उठवणाऱ्या माणसाचा असा राग आला. म्हटला त्याला म्हटलं अरे 1 मिनिट जर थांबला असता तो विमान जागृती तर अजून बसलो नाही. निदान स्वप्नात तरी एकटा आपल्याला चांगलं स्वप्न पडत नाही. पडलंच योगायोगाने शेवटपर्यंत टिकत नाही. स्वप्नीचे जे सुख दुःख झाले जागृती तो नाही सारा. सुख झाले नाही जागृती तो नाही साचा भाव. स्वप्नामध्ये माणसाला सुख झालं नाही आणि दुःख झालं नाही. ज्यावेळेस स्वप्न मोडतो माणूस जागृतीत येतो त्यावेळेस खरं असं याच्या उलट उभं राहाय. काय म्हणतात मला स्वप्नात माझ्या सद्गुरूंनी दर्शन दिलं आणि काय केलं? केला अंगीकार तुका म्हणे. मला दर्शन दिल्याच्या नंतर बाबाजी आपले सांगितले ना मंत्र दिला रामकृष्ण. माझ्या सद्गुरूंनी मला मंत्र दिले. कोणता? म्हटले हळूच कानात सांगा. बरोबर आहे. वारकरी संप्रदायात कानात मंत्र सांगत नाही. उघडा मंत्र जाना आणि रामकृष्ण हरी महाराज म्हटले मला मंत्र दिला माझ्या सद्गुरूंनी आणि त्याच्या बदल्यात माझ्याकडे एक वस्तू मागितली. ओ जना मागणी
भोजना मागती तूप पावशेर तुकोबाराय म्हणता स्वप्नात मला सांगून काय मागितलं पावशेर तूप मागितलं आता तूप काय स्वस्तय का हा सध्या म्हटलं तुपाची किती वानवान पंक्तीत वाढायला तूप सध्या मिळत नाही आणि मिळालं एखाद्याला तूप वाढायचा चमचा स्पेशल असतो की नाही तुपातला चमचा म्हणजे मी गावाला नाही विठ्ठला विठ्ठला मला असं परंतु सगळं असं हे काय असं नाही आधुनिक का असं परंतु खरं म्हणजे कीर्तन वारकरी संप्रदायाची जी परंपरा आहे सप्ताहाचं आयोजन कशासाठी काही जीवनात बदल घडावा सगळ्यांनी एकत्रित यावं आणि परमार्थाचा आनंद नुसता हसण्यासाठी टीव्हीवर किती कार्यक्रम तुम्ही बघा काही चॅनल स्पेशल आहे 24 तास त्याच्यावर विनोदाचे कार्यक्रम कॉमेडी व्हिडिओ विनोदाचे हास्य जत्रा सगळ्यात फेमस चला हवाई आहे का नाही ते जर तिकडे हसण्यासाठी आहे तर हे मंडळ कशासाठी जीवनात काहीतरी बदल घडवा म्हणून महाराज म्हणतात स्वप्नात मला माझ्या पावशेर तूप तूप म्हणजे पावशेर म्हटले आता कसं किलो तूप 600-700 रुपये किलो जवळ आता आपल्या इकडे कमी भाव बरं का मावशी तिकडे पश्चिम महाराष्ट्रात आहे ना गिर गाय माऊली कसं किलो माहिती का 3000 गिर गाय माहिती ते पवळ्या गाय 7 भागाला मला जास्त गाय त्यांचं तिकडे 3000 किलो मग जे 3000 किलो पावशेर तुपाचे पैसे कसे झाले एवढ्या मोठ्या किमतीचं तूप आता देणं शक्य नाही महाराज म्हणतात ना एवढ्या किमतीचं तूप आणि पावशेर तुकोबारांच्या श्री तुकोबारांकडे काम तूप म्हणजे काय काय महाराज म्हणतात तूप पावशेर पाव शब्दाचा अर्थ होतो एका वस्तूचे 4 भाग केले की त्याचा चौथा भाग आहे त्या चौथा भागाला काय म्हणतात तसं वेदांत शास्त्रामध्ये या अंतःकरणाचे 4 भाग केले आहेत कोणते मन बुद्धी चित्त आणि अहंकार या 4 भागांपैकी पाव भाग असणारे चित्त तुकोबाराय म्हणतात ते चित्त माझ्या सद्गुरूंनी मला भोजना मागती तूप पावशेर आणि ते चित्त म्हणजे कसं आहे तुपाप्रमाणे मृदू आहे मऊ आहे म्हणून पाव भाग असणारं चित्त माझ्या सद्गुरूंनी मला मागितलं त्याचा अर्थ आहे भोजना मागती तूप पावशेर विठ्ठला आणि माझ्या सद्गुरूंनी मला स्वप्नात येऊन दर्शन दिलं त्या संतांचं मला दर्शन झालं आणि म्हणून मला त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली आणि त्याची प्राप्ती झाल्यामुळे जोडल्या गेल्यामुळे माझं भाग्य उजळलं
अवघी चिंता मारल महाराज अभंगाच्या पहिल्या कीर्तनात म्हणतात संतांचं मला दर्शन झालं आणि माझं भाग्य उजळलं. उजळले शब्दाचा अर्थ आहे जुनी वस्तू आहे परंतु तिला आपण चकाकी म्हणजे उजळणे आपण म्हणतो की नाही सोन्याला उजळा दिला पाठीमागे कोणीतरी ते सोनं उजळायला घेऊन गेले पुन्हा आलंच नाही आवडत. उजळणे म्हणजे काय उजाळा देणे. महाराज म्हणतात माझे भाग्य उजळलं. उजळले भाग्य भाग्य शब्द वापरतात महाराज. पारमार्थिक भाग्य वेगळं आहे आणि प्रापंचिक भाग्य वेगळं. प्रपंचामध्ये संसारात माणसं श्रीमंत असतात जमीन मुलं भरपूर असतात पैसा अडका असतात मुलं बाळ चांगल्या चांगल्या उद्योगावर कामाला असले की माणसं स्वतःला भाग्यवान समजतात की नाही. प्रपंचांचे भाग्य वेगळे त्यांचे तरी काय 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 धनवंताला सर्व मान्यता आहे जगी या जगात पैशावाल्याला किंमत माणसं वाकून राम राम घालतात म्हटले पाटील ही आमची जवळची पाहुणे कशामुळं माल आणि गरीब माणूस असेल सक्का भाऊ जरी असला तर माणसं म्हणतात त्याचा नामाचा काही संबंध कुणाला किंमत पैशावाल्याला किंमत परमार्थात या गोष्टीला किंमत पैसा जास्त असणं किंवा श्रीमंत माणूस असणं हे भाग्य आहे नाही असं परंतु ते कसं भाग्य महाराज म्हणतात अशाश्वत भाग्य. अशाश्वत म्हणजे न टिकणार. काल जी माणसं श्रीमंत होते ते आज श्रीमंत आहेत असं काही काही माणसं म्हणतात अहो त्यांच्याकडे 10 आता म्हटलं एक गुंठा सुद्धा जमीन म्हणजे श्रीमंत असं भाग्य आहे परंतु ते न टिकणारं भाग्य का म्हणे धन आणि भाग्य अशाश्वत. क्रमांक 2 म्हटले पत्नी सुंदर म्हणणं हे सुद्धा भाग्याचं लक्षण. सुंदर म्हणण्यापेक्षा सुशील म्हणणं चांगली पत्नी म्हणणं भाग्य नाही तर रोजच उठलं की भांडण त्याला सुद्धा भाग्य लागतं परंतु ते शेवटपर्यंत केलं असं काही काही म्हटले काहींचा संसार अर्ध्यावरतीच मोडतो म्हणजे ते सुद्धा खरं भाग्य नाही. आणि भाग्य करे नव्हे तरी नोवे धन पुत्र आणि श्रीमंत होणं भाग्य परमार्थिक भाग्य नाही. पुत्र संतान जन्माला येणे काही काही माणसं म्हटले अहो गुजरातला जाऊ जाऊ नवसं करू इकून तिकून झालं परंतु झाल्यानंतर सुद्धा शेवटपर्यंत सांभाळीला असं महाराज कबीरदासजी सुंदर म्हणतात माता पिता को कोई नहीं माने आई रे प्रेमा दुनिया आई रे
बायकोला जेवढा मान आहे तेवढा प्रत्येक घरात खरं सांग बरं आई वडिलांना मान आहे लग्नानंतर म्हणतो मी अगोदर तर आई वडिलांनाच मान असतो परंतु एकदा बाई घरात आली मग मात्र आई वडिलांची किंमत आहे का नाही? जगाचा नियम झालाय की आता परिस्थिती खूप अवघड झाली शिवाजी महाराज आपण महाराष्ट्रभर फिरतो बरेच माणसं आमच्याकडे येऊन म्हणतात महाराज जरा आई वडिलांबद्दल बोला जाऊन तुम्ही कीर्तनात अहो म्हटलं किती बोललं तरी ज्या माणसांना खरी सुधारण्याची आवश्यकता आहे ते कीर्तन ऐकून सुधरत नाही आणि तमाशा ऐकून सुधरत नाही आहे काय अशी परिस्थिती आम्ही सांगण्याचा प्रयत्न करते आमचं कामच आहे प्रत्येक कीर्तनातून सांगणं परंतु आता प्रत्येक माणूस ऐकून सुधरतो का आपल्या ग्रामीण भागात बरं शहरामध्ये पुण्यासारख्या ठिकाणी जरी तुम्ही गेला तर सगळ्यात जास्त आई वडील वृद्धाश्रमात कोणाचे नोकरदार लोकांचे नोकरदार लोकांना आई वडिलांची इतकी अडचण किती मोठं घर असू द्या बंगला असू द्या त्या बंगल्यात एक खोली सुद्धा आई वडिलांसाठी नाही ही शोकांतिका आहे म्हणजे पुत्र जरी जन्माला आल्याच्या नंतर भाग्याचं लक्षण असेल तरी शेवटपर्यंत सांभाळीला असं नाही म्हणून महाराज म्हणतात भाग्य तरी नोभे धन पुत्र दारा मंचकावरी पैसे राणी मंचकावरी पैसे
माता वाहत से पाणी कितीही पुत्र होण्यासाठी प्रयत्न करत असले माणसं नवस सायासाने जरी मुलगा झाला तरी महाराज म्हणतात तो शेवटपर्यंत सांभाळेल असं नाही म्हणून हे भाग्य नाही भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा आणि निकट वासवरा संतान पायी भाग्य नेमकं कोणते महाराज म्हणतात निकट वासवरा संता पायी म्हणजे संतांची भेट होणं संतांचं दर्शन होणं हेच खरं भाग्य आहे म्हणून महाराज म्हणतात उजळले भाग्य आता दोन शब्द झाले आपल्या हाताशी किती वाटले बाबा पूर्ण आपण सोडल्याशिवाय तुम्हाला सोडणार म्हणजे पाठ 4 वाजले आता मी काय करू दारा चालू केले विठाला विठाला वेळेतच चालू आहे परंतु आता एवढे गुणवान मंडळी असल्या वेळेतच जाणार महाराज उभेच शिवानंद महाराज खरं म्हणजे काय असते लगीन घरी किती काही असते वर माय वर बाप सगळे सोंगत त्यांनाच आणायचे मला वाटतं तरुण मंडळीने भजनी मंडळीने थोडं इकडे येऊन अगोदर आलावशन करणे असेल तिथं मंडपात तयारी करणं असेल सगळं बघितलं तर मग लवकर सुरुवात होते ऐकायला थोडं महाराजांना थोडासा माझा घेऊन यायला वेळ झाला म्हणून तुमचा मी जास्त वेळ घेणार नाही जास्तीत जास्त 5 ते 10 मिनिट महाराज म्हणतात उजळले भाग्य आता अवघी आता माझं भाग्य उदयाला आलं आता शब्द कधी वापरतात एखादी गोष्ट सांगून पूर्ण झाली आणि पुढची गोष्ट सांगायच्या अगोदर मधला जो शब्द आहे तो म्हणजे कोणता शब्द आहे आता ज्ञानोबारांनी प्रसादानात पहिला शब्द कोणता वापरला आता विश्वात्मके देवे त्याच्या अगोदरची ओळ महत्वाची धर्म कीर्तन हे सिद्धी मेले येत माझे जीव उरले किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी मेले येत माझे जीव उरले पायी पण आता विश्वात्मके देवे म्हणून सपोर्टला माणसं पाहिजे बरं का मागे विठाला संसारात लागतोय सपोर्ट असं नाही परमार्थात सुद्धा गरजेचं महाराज म्हणतात आता शब्द कधी वापरतात एखादी गोष्ट सांगून झाल्यावर पुढचे शब्द पुढचं वाक्य चालू करायच्या अगोदर तसं महाराज म्हणतात उजळले भाग्य आता काय झालं म्हटले आता अवघी चिंता वारली शब्द वापरला महाराजांनी बरं का या जगात म्हटलं प्रत्येक माणसाला चिंता भले प्रत्येकाची चिंता वेगवेगळी असेल परंतु चिंता नाही असा माणूस या जगात शोधून सुद्धा सापडणार नाही बरं का प्रत्येकाला चिंता आहे आता 8 महिन्यापासून आपल्या सगळ्यांना चिंता आहे कोणती चिंता आहे लस कधी येते ऐका नाही सगळे माणसं असे मुंगसे घालूनच म्हणजे तोंड दाबूनच आहे प्रत्येकाला वाटतंय मी मोकळा कधी होईल म्हणजे चिंताच आहे का नाही एखादा लहान मुलगा असेल त्याच्यापासून तर एखाद्या 90-100 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसापर्यंत चिंता आहे एकही माणूस बिना चिंतेचा नाही लहान मुलाला चिंता आहे तरुण अवस्थेत चिंता आहे लग्न झाल्यावर चिंता आहे मुलगा होतो की नाही चिंता मुलगी होते की नाही चिंता पुढे म्हटले संसार प्रपंच शेवटपर्यंत कडेला जातो की नाही चिंता या जगात प्रत्येकाला चिंता आहे महाराज म्हणतात मला सुद्धा चिंता होती कोणती भगवान परमात्मा भेटतो की नाही आईशी चिंता करी सदा सर्व काळ रात्रंदिवस हेची तळमळ रात्रंदिवस म्हटले चिंता होती मला तो भगवान परमात्मा कधी एकदा भेटेल ती चिंता म्हटले माझी वारली शब्द वापरला बरं तुम्हाला कळतंय ना माझं बोलणं तुम्ही बाबा तुम्ही वारली म्हणलं की संपली
पळून गेलेली एखाद्या वेळेस पुन्हा येऊ शकते. चिंता म्हणतो मी, तुम्ही दुसरं काय डोक्यात आणलं. चिंता पळून जर गेली डोक्यातली तर पुन्हा येऊ शकते, परंतु वारली म्हटले की पुन्हा येणे, वारली म्हणले की संपलीच नाही. कधी कधी काय होतंय, कीर्तनकार सांगत असतात परंतु समोरच्या माणसांच्या ती लक्षात येते का नाही हे तपासून आम्हाला पाहावं लागतं. कधी कधी आमची भाषा तुमच्या ध्यानात येत नाही, काही काही माणसं वेगळ्याच गुंगीत असतात. मग आपण काही सांगितलं तरी ते नुसतं असं असं करतो. मग मी एका कीर्तनात महाराज 4-5 जण नुसते असे करायचे. मला वाटलं त्यांना लय कीर्तन समजते, म्हणून मी 2 तास त्यांच्याकडे ओरडू ओरडू कीर्तन केलं त्यांच्याकडे पाहून. आणि कीर्तन झाल्यावर मला लोकांनी सांगितलं म्हणजे त्यांना ऐकायलाच येत नाही. असं होतं कधी म्हणजे माणसं असं असं करतात. कधी कधी आमची भाषा माणसांच्या लक्षात येत नाही. मी एकदा बिदरला कीर्तनाला गेलो महाराज, आणि गेल्याच्या नंतर तिथं उतरल्या बरोबर गाडीतून उतरले की ते लोक म्हणले महाराज आल्या बरं का. आल्या म्हणलं मी जरा दचकलो, मी म्हणलं चुकून धोत्राची ऐवजी साडी तर नाही. आल्या म्हणजे त्या भागातली पद्धत होती. म्हणजे कधी कधी शब्द ध्यानात येत नाहीत. तसं आता आम्ही काय सांगतोय काही काही लोकांच्या ध्यानात येत नाही, पण तरी ते माणसं नुसते टुळू टुळू बघत येते. तसं तुम्ही सुज्ञ माणसं आहे. आता एवढ्या दिवसाची परंपरा आहे आपल्या गावची, आणि आमच्या गुरुवर्यांनी खरं म्हणजे संपूर्ण जीवन तुमच्या गावात घातले आहे का, आणि म्हणून तुम्ही सुज्ञ माणसं. मी का सांगतो, महाराज म्हणतात उजळले भाग्य आता आणि अवघी चिंता वारली. वारली शब्दाचा अर्थ आहे संपली, पुन्हा येणे. कशामुळे वारली तर महाराज म्हणतात मला संतांचं दर्शन झालं, आणि संत दर्शनामधून पद्मनाभ नावाची वस्तू जोडली. पद्मनाभ जोडला. महाराज म्हणतात संतांचं मला दर्शन झालं आणि त्या संत दर्शनामधून मला लाभ प्राप्त झाला. पद्मनाभ जोडला विठुबार कुमाजी.
शब्दशः भाव सांगतो. आपली वेळ संपलेली आहे. लाभ 3 प्रकारचा आहे. प्रारब्धातला लाभ वेगळा, प्रयत्नातला लाभ वेगळा आणि संत दर्शनातला लाभ वेगळा. महादेव महाराज प्रयत्नातला लाभ म्हणजे 30 दिवस काम केल्यानंतर जो लाभ प्राप्त होतो, पगार मिळतो, त्याला म्हणायचं प्रयत्नातला लाभ. प्रारब्धातला लाभ म्हटले अचानक रातोरात एखादा माणूस करोडपती होतो. कष्टाने होतो का? नाही. प्रारब्ध अनुकूल असेल तर अन्नमान धन हे तो अचानक श्रीमंत होणे हा प्रारब्धातला लाभ आहे. आणि संत दर्शनातला लाभ जर कोणता आहे म्हणाल तर परमात्मा नावाची वस्तू जोडल्या जाणं किंबहुना परमात्म्याची प्राप्ती होणं हा आहे संत दर्शनातला लाभ. महाराज म्हणतात तो लाभ मला प्राप्त झाला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. का हो महाराज जो परमात्मा तुम्हाला प्राप्त झाला तो तुम्ही कुठं ठेवला? महाराज म्हटले संपुष्ट हे हृदय पेटी आणि करोनी पोटी साठवू तो परमात्मा माझ्या हृदयात ठेवला. पेटीमध्ये हृदयातल्या आतल्या 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 कप्प्यात म्हटले त्या भगवंताला मी ठेवले. हा प्रत्येकाला वाटतंय मला कोणाच्या तरी हृदयात जागा मिळावी. बरं का आम्ही कीर्तन करत असताना आम्हाला वाटलंय लोकांना कीर्तन आवडावं, त्यांच्या हृदयात आपल्याला जागा मिळावी. गायन करणाऱ्या माणसाला वाजवणाऱ्याला वाटतंय लोकांनी आम्हाला हृदयात जागा द्यावी. मग सामान्य माणसाला जर हृदय आवडत असेल तर मी तुम्हाला म्हणतो त्या भगवान परमात्म्याला का आवडणार नाही? ऐका हा म्हणून महाराज म्हणतात तुम्ही कुठं ठेवला? हृदयात ठेवला. संपुष्ट हे हृदय पेटी आणि करोनी पोटी साठवू. हो शेवटी महाराज म्हणतात का हो जो भगवान परमात्मा तुम्ही हृदयात साठवला तो तुम्हाला याच जन्मात भेटला का तो अगोदरच प्राप्त होता? महाराज म्हणतात तो मला अगोदरच प्राप्त होता, परंतु संतांच्या चरणावरती ठेवलेल्या भावामुळे तो पुन्हा मला प्राप्त झाला. अभंगाचं शेवटचं चरण आणि तो या भावा सापडला. महाराज म्हणतात संतांच्या चरणावरती संतांच्या ठिकाणी जो मी भाव ठेवला आणि त्या भावामुळे तो मला पुन्हा प्राप्त झाला. अभंगाच्या 4ही चरणांचा सरळ शब्दशः भाव सांगण्याचा प्रयत्न केला. बरं तुम्ही गेली 4 ते 5 वर्षे मला या ठिकाणी सेवा करण्याची संधी द्या. त्या सगळे ग्रामस्थ बरं महाराज जरी मला फोन करत असतील तरी सर्वांची अनुमती घेतल्याशिवाय सर्वांच्या विचाराने सर्वांना विचारात घेऊन महाराज हा कार्यक्रम या ठिकाणी सगळे तुम्ही एकत्रित येऊन करतात आणि म्हणून आम्हालाही यायला आनंद होतो. काय काय गेली 4 वर्षे मला वाटतं मी या ठिकाणी सेवा करतोय. ती सेवा करण्याची संधी तुम्ही समस्त ग्रामस्थ देतात. तुम्हाला धन्यवाद देतो. या कीर्तन सेवेसाठी ही महाराष्ट्रातील सर्व दिग्गज गुणवान मंडळी आज उपस्थित राहिली त्यांना धन्यवाद. माता भगिनींची संख्या लक्षणीय आहे आणि विशेष म्हणजे आज माझे गावकरी शिवानंद महाराज मी सांगितलं सुद्धा नव्हतं बरं काय की माझं कीर्तन आज पायतळवाडीत आहे. म्हणजे मी आळंदीवरून डायरेक्ट इकडे आलो तरीही एवढ्या प्रेमाने प्रत्येक वर्षी मला वाटते आपल्याकडे उपस्थिती लावतात. माझ्यावर तर प्रेम आहेच आहे, परंतु आपल्या गावावरती शिवानंद महाराजांवरती माझ्या समस्त ग्रामस्थांचा अतिशय मनापासून प्रेम आहे आणि म्हणून तीही या ठिकाणी उपस्थित राहिले. महाराजांच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने माझ्या सर्व गावकऱ्यांना मी धन्यवाद देतो. बरं पुन्हा परिसरातून आलेली काही मंडळी असतील, काही सर्वांची नावं मला सुपरिचित नाही तरी सर्वांच्या बद्दल अंतःकरणात आदर आहे, प्रेम आहे. सर्वांना धन्यवाद. आणि शेवटी फक्त 2 मिनिट मी बोलणार आहे. काय बोलणार आहे तुम्हालाही माहिती आहे. ज्यांच्याकडे आम्ही परमार्थाचं बाळकडू घेतलं म्हणजे
परमार्थातच ज्यांच्यामुळे आला असं म्हणायला हरकत नाही. 1994-95 ला बाबा आमच्याकडे क्लास घ्यायला यायचे आणि त्यावेळेस मी 1995 ला पायतळवाडीत आलतो. एकदा लय लहान होतो. बाबा आम्हाला आणायचे. कीर्तन असले की सगळे मुलं बाबांच्या बरोबर असायचे आणि मग त्यावेळेस पासून बाबांचं परमार्थातलं असलेलं आपलं आम्हाला मार्गदर्शन आणि ते एवढं मोठं व्यक्तिमत्व ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन संपूर्ण आयुष्य आपण सर्वांनी जवळून पाहिलेलं आहे. परमार्थाशिवाय काही केलं नाही, कधी संचय केला नाही. आज आमच्यासारखे 2 वर्ष कीर्तन करत असेल एखादा 4 व्हीलर गाडी फिरतो की नाही मामा, परंतु बाबांनी आयुष्यभर परमार्थ केला. कधी ही गाडी घेतली नाही, कधी संचय केला नाही. जे केलं ते समाजासाठी केलं. जे ज्ञान होतं ते फक्त समाजासाठी होतं. म्हणून आज महाराष्ट्रभर आपल्या परिसरात जेवढे काही भजने आहेत ती फक्त बाबांची कृपा आहे. एवढं मोठं व्यक्तिमत्व त्या बाबांना आज देव आज्ञा झाली. हे लोक सोडून ते आपल्या स्वस्वरूपाला आज प्राप्त झालेले आहेत. खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांवरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे बरं का. परंतु सगळ्यात परमार्थातलं जुनं व्यक्तिमत्व म्हणजे एवढ्या दिवस परमार्थात फार कमी माणसं टिकली. काही अर्ध्यावरती सोडून गेली. मला वाटतं 90च्या पुढं बाबांचं वय होतं आणि ते बाबा आपल्या सर्वांना आज सोडून गेले. म्हणून खऱ्या अर्थानं त्यांना परमात्म्याच्या चरणाजवळ जागा मिळालेलीच आहे. आपण सांगितलं म्हणजे मिळणारे असं नाही. आयुष्यभर त्यांनी परमार्थ केलाय म्हणून त्यांचा आत्मा भगवत चरणी विलीन झालेलाच आहे. तरीही आपण सर्वांनी मिळून बाबांना एक श्रद्धांजली म्हणून 1-2 मिनिट फक्त नामस्मरण करू आणि त्या नामस्मरणाच्या माध्यमातून बाबांना श्रद्धांजली अर्पण करू. रामकृष्ण हरी. बाबांच्या चरणी खरी श्रद्धांजली आहे. बाबांनी आयुष्यभर आपल्याला जे शिकवलं, प्रत्येक माणूस आज प्रत्येक भागात एकतरी शिष्य बाबांनी भजन्या तयार केले. त्यांची इच्छा होती की ग्रामीण भागात तळागाळापर्यंत हे भजन पोहोचावं. म्हणून अत्यंत क्लासिकल महादेव महाराज पखवाज असेल, पेटी असेल, गायन असेल, कीर्तन असेल, एवढा चौरंगी चिरा मला वाटतं आपल्या परिसरात फक्त बाबाचा. पाठीमागं आता आहेत एक जिजा एक व्यक्तिमत्व राहिले बरं परमार्थ. बाकी आम्ही तरुण आहोत, परंतु जुने माणसं ओरिजिनल परमार्थ केला आणि म्हणून ते बाबांचं जीवन खरं म्हणजे सफल झालेलंच आहे. त्यांची कीर्ती, त्यांच्या परमार्थाचा हा वारसा आपण सर्वांनी असा पुढे न्यायचा आहे. हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे. झालेली सेवा बाबांच्या चरणी, भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो आणि पुनश्च सर्वांना धन्यवाद देऊन याच ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर जन्म झाला वारकरी, पाठ समजली खरी, देह देवाची पंढरी, विठू मनाच्या गाभारी. श्वास झालं जपमाळ, मन चिपळ्यानी टाळ. श्वास झालं जपमाळ, मन चिपळ्यानी टाळ. वेळ जीवाचा शिवाचा झाला अभंग जिण्याचा. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह हनुमान मंदिर पायतळवाडी तालुका माजलगाव जिल्हा बीड दिनांक 7 जानेवारी 2021